तुम्ही या ठिकाणी अमर उपोषणाला बसलात, नेमकं काय कारण आहे आणि तुमची पुढची मागणी काय असेल? आम्ही गेल्या 1972 सालापासून जगन्नाथनगर येथे राहतो. इथे पूर्वी रस्ताही नव्हता, काही वस्ती पण नव्हती. पुरं जंगलासारखं वातावरण होतं. त्या वर्षापासून आम्ही इथे राहतोय. आणि कॉलनीचे काही नागरिक आणि वैभवी दुसाने नगरसेवक, तिचा नवरा अमित दुसाने आणि कमलेश नारायण देवरे नगरसेवक आणि इथे राहणारे नागरिक विशाल विश्वास देवरे, बिपिन विश्वास देवरे, कमल विश्वास देवरे आणि चंदा बिपिन देवरे यांनी वारंवार नगरपालिकेला तक्रारी देऊन आमच्या विरोधामध्ये आमचं घर तोडण्यात त्यांना भाग पाडले. आणि आयुक्त साहेबांना भेटल्यानंतर आणि नगरसेवकांनाही भेटल्यानंतर त्यांनी काही आमच्या बारेमध्ये दखल घेतली नाही आणि आमचं कोणतंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलेलं नाही आहे. आयुक्त साहेबांना सांगितलं की आमचं घर तोडू नका, पहिले आमचं पुनर्वसन करावं, तर त्यांनी कोणत्या गोष्टीची दखल न घेता त्यांनी आमचं घर तोडलेलं आहे. या जगन्नाथनगरमध्ये आमचं दलित समाजाचं एकच कुटुंब आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी इथं 14 एप्रिल धूमधडाक्यात साजरी करतो. तसं यावर्षी मी साजरी करणार होतो भीम जयंती, तर काही कॉलनीच्या लोकांनी मला इथे भीम जयंती साजरी न करू देण्याचा प्रयत्न केला होता. नगरपालिकेला वारंवार नोटिसा देऊन त्यांनी माझं घर तोडण्यात आले होते. तर मी त्यांना आयुक्त साहेबांना विनवणं केलं की माझं घर तोडू नका बुवा, आमचं तोंडावर सण आलेला आहे. तरी त्यांनी काही न ऐकता त्यांनी आमचं घर तोडून टाकलं. तुमची काय मागणी आहे या संदर्भात? आमची मागणी तर या आहेच त्या जागेवर आम्हाला पुनर्वसन पाहिजे. आम्हाला बाहेर दुसरी कुठे नको आहे. आम्ही आहे त्याच जागेवर पुनर्वसन करा. आम्ही गेल्या 72 वर्षापासून इथं राहतोय. तर कायद्याने आमचा या जागेत 2 दिवसात धुळे महानगरपालिका आयुक्त साहेब यांनी कधी 2 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. तर आता जेवणच सोडलं आहे. त्या 2 दिवसात आम्ही पाणी सोडून देऊ. आणि आमच्या बकऱ्या ज्या कोंबड्या आहेत आमच्याकडे आणि आमच्या या उपोषणामध्ये त्यांचाही सहभाग आहे.